नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात नवी दिल्लीच्या बातमीने. महत्त्वाची घडामोड अशी की नवी दिल्लीच्या गोकुळपुरी भागात आगडोंब उसळलाय. मध्यरात्री 1च्या सुमारास ही आग लागल्याचं कळतंय. 60 झोपडपट्ट्या या आगीत जळून खाक झाल्यात. पहाटे 3 वाजता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. नवी दिल्लीच्या गोकुळपुरी भागामध्ये झोपडपट्टी भागाला आग लागलेली होती, ज्यामध्ये 60 झोपडपट्ट्या ज्या होत्या, झोपडपट्टीची घरं जी आहेत ती जळून खाक झाल्याचं कळतंय आणि मोठ्या प्रमाणात ही आग उसळलेली होती आणि या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. ही आग नेमकी कशी लागली हे तर काय कळू शकलेलं नाही, पण पहाटे 3 वाजता ही आग लागल्याचं कळतंय आणि त्याची दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की या आगीचं स्वरूप किती मोठं आहे. बोलूयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, आता घटनास्थळी काय परिस्थिती आहे? जर विशाल जर बघितलं साधारणतः 3 वाजता ही आग विझवण्यात झालेली आहे आणि त्यानंतर आता घटनास्थळी मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू झालेली आहे. आपल्याला माहित असेल की आता मात्र 7 लोकांचा मृतदेह सापडलेला आहे, ज्यामध्ये सकाळी साधारणतः 1च्या दरम्यान रात्री उशिरा रात्री 1च्या दरम्यान ही आग लागली. त्यानंतर तिथं असलेल्या जवळपास 60 पेक्षा जास्त ज्या झोपड्या आहेत तर त्या जळून खाक झालेल्या आहेत आणि या 60 झोपड्यांमधल्या काही लोकांपैकी 7 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये अजून काही लोक दगावले का याची देखील माहिती सध्या चेक करण्यात चालू आहे आणि खास करून दिल्ली पोलिसांनी हा गोकुळपुरी जो परिसर आहे हा गोकुळपुरी परिसर आहे, दक्षिण दिल्लीच्या भागात येणारा परिसर, ज्यामध्ये मोठी एक झोपडपट्टी आहे, त्यात ही घटना घडलेली आहे. त्यानंतर आता जर परिस्थिती बघितली तर ज्या लोकांना जे जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्याच गोकुळपुरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि सोबतच या घटनेमागे चौकशी केली जात आहे की आग लागण्यामागचं कारण काय आहे. महत्वाचं म्हणजे आता अग्निशमन दलाचे ज्येष्ठ अधिकारी आणि पोलीस विभागाचे ज्येष्ठ अधिकारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ते त्या संदर्भातली माहिती घेत आहेत. विशाल. प्रशांत, पण ही आग नेमकी कशी लागली याबद्दल काही कळू शकले का? जी माहिती प्राप्त झालेली आहे की प्राथमिकदृष्ट्या ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशा प्रकारचा दावा अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात येत आहे. पण जोपर्यंत या संदर्भात अग्निशमन दलाच्या वतीने स्पष्टपणे कोणी बोलणार नाही आणि या संदर्भात माहिती देणार नाही तेव्हा यावरती फक्त चर्चाच करू शकतो. पण प्राथमिकदृष्ट्या ही आग जी आहे ही खास करून शॉर्ट सर्किटच्या मुळे लागल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 60 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत आणि त्या झोपड्यांमध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांपैकी 7 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि काही लोकांचा जीव वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, पण काही लोक जखमी देखील असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे या संदर्भात आता निश्चितपणे दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि दिल्ली सरकारच्या वतीनं काय घोषणा केली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. तर ही आग आपण बघतोय प्राथमिकदृष्ट्या असा एक अंदाज व्यक्त केला जातोय की शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, पण घटना बघा, या घटनेमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. पुढे पाहूया. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी काही तरतुदी करण्यात आल्यात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि शिशु रुग्णालयांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली. तसंच 16 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 खाटांचं स्त्रीरोग तज्ज्ञ रुग्णालयही उभारलं जाणार आहे. तसंच महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी पंडिता रमाई महिला उद्योजक योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत उद्योगासाठी कर्ज घेणाऱ्या महिला उद्योजकांच्या भांडवली कर्जाच्या व्याजाची राज्य सरकारकडून परतफेड केली जाईल. राज्य सरकारच्या या तरतुदींबाबत राज्यातील महिला खुश आहेत की नाखुश हे आपण जाणून घेणार आहोत. याचबद्दल बोलण्याकरता आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, ज्या योजना खरं तर ज्याची घोषणा करण्यात आली आहे खास करून महिलांसाठी, त्याबद्दल काय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत? विशाल, खरं तर या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं, विशेषतः महिलांचं सुद्धा होतं, कारण केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आलेला अर्थसंकल्प. जर का आपण राज्याची लोकसंख्या बघितली तर 12,57,00,000, यात महिला आहेत 6,01,00,000, म्हणजे जवळपास 50% आसपास महिला आहेत. त्यामुळे महिलांना विशेष काही मिळेल अशी अपेक्षा नक्कीच होती.
पण 2014ला जे महिला धोरण झालं होतं ते महिला धोरणाची पुनर्रचना ही 8 मार्चला पुन्हा एकदा होणार होती. पण जर का ती 8 मार्चला पब्लिश झाली असती खऱ्या अर्थानं सरकारकडनं तर महिलांना काही वेगळं मिळू शकलं असतं. अशा प्रकारचं चित्र अपेक्षासुद्धा नक्कीच होत्या. काही महिला आहेत आपल्यासोबत, त्यांना आपण विचारूया. त्रिशला, महिला धोरण आत्ता पब्लिश झालं, तुम्ही सहमत आहात या पूर्ण महिला धोरणाशी, किंवा काय कमी आहे किंवा काय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? सहमत तर पूर्णपणे नाही आहे अजिबात. कारण जसं बघितलं गेलं, केंद्राचं जे धोरण निघतं त्याच्यामध्ये केंद्रबिंदू हा महिलांना ठेवला जातो. पण आम्ही राज्याकडूनही हीच अपेक्षा केली होती. 50% तुम्ही महिलांना रिझर्वेशन म्हणता, मग केंद्रबिंदू हा महिलांना ठेवून तुम्ही जर बजेट पेश केला असता, सादरीकरण झालं असतं तर ते खूप सक्षमपणे झालं असतं असं माझं वैयक्तिक एक स्त्री म्हणून मत आहे. त्या प्रकारे महिलांच्या बाबतीमध्ये मी जो पूर्ण बजेट ऐकला त्याच्यामध्ये खास असं काही महिलांच्या बाबतीमध्ये केलेलं नाही आहे. ती फक्त पोकळ घोषणा आहे. नाही पोकळ गोष्ट असं पण म्हणू. पण श्रद्धा, तुम्हाला काय वाटतं की मग अपेक्षा बऱ्याच होत्या, मग त्या नेमक्या अपेक्षा कोणत्या होत्या? जसं काय आपण बजेट बघितला, महिलांना नेहमी सेकंडरी, बल्कि आपण 50%पेक्षा जास्त महिला आहेत तरी पण आपण सेकंड प्रायोरिटी का देतो, फर्स्ट प्रायोरिटी का मिळत नाही? सगळ्यात आधी शेतकरी, जे 50% सबसिडीज जे मिळाली आहे महिलांना, पण अल्टिमेटली त्याचा उपयोग फक्त पुरुषांनाच होतो. तुम्हाला पण माहिती आहे त्याचा पाठीमागून म्हणजे फक्त दाखवायसाठी महिला असते आणि त्याच्या पाठून तिला पुरुषच यूज करतात त्या सबसिडीजला. तर प्रायोरिटी का नाही आहे? जसं की आपण सक्षमीकरणासाठी, एम्पॉवरमेंटसाठी, वुमनसाठी स्पेसिफिकली काय कुठची योजना आहे? जशी की सेंट्रलकडनं LPG गॅस योजना जी झाली, सगळ्यांना सबसिडीज मिळाले गॅसचे, तसे इथे सेंट्रलमध्ये स्टेटमध्ये का नाही मिळत आहेत? किंवा हाऊसवाईफ्स जे आहेत त्यांना कुठच्या प्रकारची मदत का नाही मिळत आहे, कुठच्या प्रकारची फायनान्शियली हेल्प का नाही मिळत आहे, किंवा हाऊसवाईफला काहीतरी एक एम्पॉवर करण्यासाठी कुठची एक बिझनेस का नाही स्टार्ट करून देते? महत्त्वाचे मुद्दे तुम्ही स्पर्श केले. पण जसं आता या बजेटमध्ये महिलांबद्दल ही माहिती सगळी समोर येते किंवा बजेटमध्ये तरतुदी समोर येत आहे, याचा अर्थ तुम्ही सहमत आहात की आधीच्या सरकारमध्ये सुद्धा महिलांना दिलासा दिला गेला होता, मिळाला होता? महिलांचे प्रॉब्लेम्स ना वर्षानुवर्ष चालत आलेले आहे. त्याच्यावर कोणतं सरकार किती सक्षमपणे काम करतं हे प्रामुख्याने महिलाच ठरवू शकतात. आता ज्या प्रकारे बघायला गेलं, मी आजचं तुम्हाला अस्तित्व म्हणायला गेलं तर आम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे सुरक्षेची, की तुम्ही किती प्रमाणामध्ये आणि किती बाबतीमध्ये महिलांना सुरक्षित बनवलेलं आहे. महिला सक्षम होत राहणार, आजच्यापेक्षा उद्या ते सक्षम होत राहणार. पण सुरक्षतेचं काय? शेवटी स्त्रीधन आहे आमची सुरक्षता आम्हाला जास्त तुम्ही नाईटसाठी कुठला स्टाफ रुजू केलेले आहे का? किंवा रेल्वेमध्ये 25,000 महिला या राज्यामध्ये 2 वर्षामध्ये गायब झालेल्या आहेत. त्याचं काय? महिलांच्या बाबतीमध्ये कुठलंही खास करून अधिवेशनाचीही मागणी केली होती दिशा कायद्याच्या बाबतीमध्ये. त्या बाबतीमध्ये एक दिवस तुम्ही अधिवेशनासाठी महिलांसाठी काढू शकला नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही बघतो, जेव्हा अनुभवतो, तेव्हा असंच वाटतं की ह्या सगळ्या ज्या घोषणा आहेत, जेवढे मोठे मोठे स्मारकं किंवा आमच्या माननीय लता मंगेशकर साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही शिक्षण संस्थेमध्ये जे ओपन करताय, हे सगळं तुम्हाला फक्त एक पब्लिसिटी स्टंट म्हणून यूज करताय. महिलांच्या बाबतीमध्ये आदर जो ग्राउंड लेवल, ग्रामीण लेवलपर्यंत असायला पाहिजे, जे शेवटची जी बाई जी चूल फुकते तिथपर्यंत जर जायला पाहिजे, तर तुम्ही त्यासाठी किती सक्षम आहात? एक महत्त्वाचा मुद्दा यांनी खरं तर केला आहे की म्हणजे की एक महिला कुटुंब चालवते, एक महिला कुटुंब घडवते. राज्य म्हणजे काय, तेही एक कुटुंबच आहे. देश म्हणजे काय, तेही एक कुटुंबच आहे. मग चूल आणि मूलसुद्धा ज्याच्यातनं महिलाने बाहेर यावं असं आपण म्हणतो, कुटुंब सक्षम महिला करते. मग त्या प्रत्येक घरकाम करणाऱ्या महिलेसाठी, घर सांभाळणाऱ्या महिलेसाठी सुद्धा तरतूद असावी. खरं तर खूप मोठा व्यापक विचार आहे. काय सांगाल? एक्झॅक्टली, सगळ्यात मोठा पॉईंट आहे की आपण ग्राउंड लेवलला म्हणजे ॲक्च्युली घर जिथपासून स्टार्ट होतं, अंटिल अनलेस ती बाई घरात काम नाही करत आहे, तिची मुलं उठून कामाला स्कूलला नाही जाऊ शकत, त्यांचे हजबंड्स ऑफिसला नाही जाऊ शकत, तर त्यांच्यासाठी ऑल्सो काहीतरी प्रशांत, या असलं भगिनींचे पाहिजे. मुद्दे आपल्याला जे ते लक्षात येत आहेत. मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोच, पण आता या क्षणाला याविषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आपल्याबरोबर आहेत. देवयानीजी, काल जे बजेट सादर झालं, ज्यामध्ये खास करून महिलांसाठी ज्या काही घोषणा झाल्या, त्याबद्दल आपण समाधानी आहात का? आपण त्याकडे कसं बघता? महिलांच्या बाबतीमध्ये ज्या काही घोषणा झाल्या त्याच्यामध्ये कुठेही समाधानकारक विषय नाहीये. परवा महिला दिन साजरा झाला आणि मागच्या वर्षी महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला आमदारांना बोलू देऊन एक पूर्णच त्याच्यावरती चर्चासत्र घडवलेलं होतं. आम्हाला असं वाटत होतं की मागच्या वर्षी झालेल्या ज्या काही चर्चासत्र होतं त्याच्यामधनं अनेक आमदारांनी खूप चांगले विषय, खूप चांगले मुद्दे हे विधान भवनमध्ये मांडलेले होते, परंतु त्यातला कुठलाही विषय
या बजेटमध्ये दिसत नाहीये. महिलांच्या आरोग्याच्या विषयक अनेक मागण्या केलेल्या होत्या. ग्रामीण भागामधल्या महिलांच्या विषयांच्या बाबतीमध्ये मागण्या होत्या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे या दृष्टिकोनातून काही मागण्या होत्या, परंतु कुठलाही विषय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला नाहीये. जशी उज्ज्वला गॅस योजना आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांसाठी करण्यात आलेली आहे, शहरी भागातल्या महिलांसाठी, तो अशा कुठल्याही बाबतीमध्ये महिलांना फायदा होईल ज्याच्यातनं तो केलेला नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज युक्रेनमध्ये युद्ध चालू असल्या कारणाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव अजून खूप कडाडणार आहेत, वाढलेले आहेत. जवळपास 22 राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये व्हॅटमध्ये सूट देण्यात आलेली आहे करामध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या राज्यामध्ये भाव कमी केलेले आहेत. परंतु अशी अपेक्षा होती की महाराष्ट्र राज्य चा अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर महाराष्ट्रामध्ये कमी केले जातील, कारण ह्यांचेच नेते सायकलवरून आंदोलनं करतात, म्हणजे फक्त देखावापुरतं फक्त हे आंदोलनं करतात. आणि जेव्हा त्यांच्यावरती वेळ येते दर कमी करण्याची, जेव्हा त्यांच्या हातामध्ये हा अर्थसंकल्प होता ते हे दर कमी करू शकत होते, पेट्रोल आणि डिझेलचे व्हॅट कमी करू शकत होते, तर दर कमी झाले असते, परंतु ते त्यांनी केलं नाही. मात्र बांधकाम व्यावसायिकांसाठी त्यांनी मुद्रांक शुल्कामध्ये त्यांना सूट दिलेली आहे. म्हणजे हे सरकार श्रीमंतांची काळजी घेणारं सरकार आहे, गोरगरिबांसाठीचं हे सरकार नाहीये, महिलांसाठी तर अजिबात नाहीये. कारण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार होत आहेत. त्यामुळे हे सरकार ते अन्याय आणि अत्याचार देखील कधी थांबवू शकलेलं नाहीये. म्हणजे रेट ऑफ कन्व्हिक्शन जो असतो तो देखील ह्यांच्या राज्याच्या कालावधीमध्ये खूप कमी झालेला आहे, जो देवेंद्रजी फडणवीस. देवेंद्रजी, आपले मुद्दे लक्षात आले. म्हणजे एकूणच काही ज्या काही घोषणा झालेल्या आहेत त्या विषयाला घेऊन आपण समाधानी नाही आहात. राज्यातल्या विविध प्रश्नांचा, इतर समस्यांचा विचार करून खरं तर या बजेटमध्ये त्याबद्दलचे मुद्दे समोर येणं फार आवश्यक होतं असं आपल्याला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रशांत देखील आपल्याबरोबर होता. प्रशांत, तुझंही धन्यवाद या संवादाबद्दल. यानंतर बातमी आहे मुंबई महापालिकेतील आरोग्य सेविकांच्या आंदोलनाची. महानगरपालिकेतील 4000 आरोग्य सेविकांचं गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. किमान वेतन आणि प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन मिळावं यासाठी अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन केलं जाते आणि त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी. मुंबई महानगरपालिकेचे 4000 आरोग्य सेविका, CHV वर्कर हे आज सलग 4थ्या दिवशी आपल्या कामबंद आंदोलनावरती ठाम आहेत. माझ्या मागे बघताय मोठ्या संख्येनं या सर्व महिला कर्मचारी एकत्रित आल्यात. विदुला पाटीलजी आपल्यासोबत आहेत. खरं तर संघटनेची भूमिका काय आहे, काय प्रमुख मागण्या? ह्या ज्या आरोग्य सेविका आहेत त्या 1989 पासून काम करत आहेत. त्यांना त्या 200 रुपयापासून तेथे काम करतायत, पण आज एवढे 30 वर्ष झाले तरी त्यांना BMCने त्यांचे एम्प्लॉई म्हणून मान्यता दिलेली नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही कोर्टात डिमांड्स टाकल्या होत्या. त्या कोर्टाने सुद्धा असा निकाल दिलेला आहे, निवाडा दिलेला आहे की ह्या आरोग्य सेविका आहेत त्या महापालिकेच्या कर्मचारी आहेत, पण तरीही अजून महापालिकेने त्यांना त्यांच्या कर्मचारीचा दर्जा दिलेला नाही आहे आणि त्याने त्यांचे बेनिफिट्सही दिलेले नाही आहेत. तर या सगळ्या ज्या कर्मचारी आहेत त्यांची संख्या काय आहे आणि याचा काय परिणाम होऊ शकतो? पालिकेकडनं काय उत्तर मिळालं? पालिकेचं असं म्हणणं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टात फाईल केलेलं आहे, तर सुप्रीम कोर्टचा निकाल होईपर्यंत ते काहीच करू शकत नाही. पण तसं न करता आता आम्ही त्यांच्या मिनिमम वेजेस तरी देण्यात यावे, कारण मिनिमम वेजेस हे कायद्याने दिलेले आहेत. त्या कायद्याचे जे आहे मिनिमम वेजेस आहे, प्रॉव्हिडंट फंड आहे आणि पेन्शन आहे, ह्या गोष्टी तरी त्यांना दिल्या पाहिजेत. कारण आता 30 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर ऑलमोस्ट ज्या आरोग्य सेविका आहेत त्या रिटायर झालेल्या आहेत. त्यांना रिटायर झालेल्यानंतर सुद्धा त्यांना एक पैसाही दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन त्यांना देण्यात यावं. प्रॉव्हिडंट फंड कमिशनरने अशी निवाडाही दिलेला आहे की त्यांना त्या दे आर रिकवर्ड अंडर प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट, त्याच्यावर तरीही त्यांना ते दिलेलं नाही आहे. आणि अशी आम्ही मागणी गेले 2-3 वर्ष झाले त्यांच्याकडे करत आहोत, पण त्याचा त्यांनी काहीच दखल न घेतल्यामुळे आता आहे आणि आज 4था दिवस आहे. तरी सुद्धा आज कमिशनर साहेबांनी आम्हाला अजून एकदाही भेट दिलेली नाहीये, त्याची आम्हाला खूप खंत वाटते आहे. नक्कीच आपण बघतोय की या 4000 आरोग्य सेविका ज्यांनी मुंबईचं आरोग्य कोविड काळामध्ये सांभाळलं होतं त्यांच्या बाबतीत नेमका कशा पद्धतीने निर्णय घेतला जातोय हे बघणं सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं आणि सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
पुढे पाहूयात 4 राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशात नोटाचा सर्वाधिक वापर झाला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 6,21,186 मतदारांनी नोटाचं बटन दाबलं. 2017 मधील निवडणुकीपेक्षाही अधिक नकारात्मक मतदान झालंय आणि निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर 5ही राज्यांच्या निकालांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात उत्तर प्रदेशमधील नकारात्मक मतदानाचा वाढलेला टक्का ठळकपणे दिसतोय. एकूण मतदारांपैकी 0.60% मतदारांनी नोटाचं बटण दाबलं. लखनौमध्ये अनेक मतदारांनी हा पर्याय निवडला. ग्रामीण भागातील जनताही आता सुज्ञपणे मतदान करू लागल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. नोटाची राज्यनिहाय आकडेवारी जर आपण जाणून घेतली बघा, ती आकडेवारी अशी समोर येताना दिसते. यामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये 6,21,186 मतदारांनी नोटाचं बटन दाबलं म्हणजेच 0.60%. उत्तराखंडमध्ये 46,830 म्हणजे 0.9%. पंजाबमध्ये 1,10,308 म्हणजेच 0.9%. मणिपूरमध्ये 10,349 म्हणजेच 0.6% आणि गोव्यामध्ये 10,629 जणांनी नोटाचं बटन दाबलेलं आहे म्हणजेच 1.1%.